Hello everyone, welcome to the new episode of Numerical Dose. Let us start the session. This is our second episode on TOS and essay. So, बघा मित्रांनो, the external and internal indeterminacy is asked in the question. So, external and internal indeterminacy are two separate things. First of all, let us find out what is the internal indeterminacy. जी काही इंटरनल इनडिटर्मिनन्सी असते ती मी तुम्हाला सांगितली होती 3c मायनस RE, वेअर RE आर द रिलीजेस. म्हणजे जर इंटरनल हिंज असेल तर ते रिलीज असतं, किंवा ऍक्सियल रिलीज असेल, किंवा मग शियर रिलीज असेल, कुठलेही रिलीज असतील. आणि एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी जी असते इट इज नथिंग बट द एक्सटर्नल रिएक्शन्स मायनस नंबर ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स. अशा प्रकारे तुम्ही इंटरनल आणि एक्सटर्नल इनडिटर्मिनन्सी कॅल्क्युलेट करतात. जेव्हा केव्हा अशा क्लोज लूप दिसतात त्यावेळेस इंटरनल इनडिटर्मिनन्सी प्रेझेंट असते. जेव्हा अशा लूप्स तुम्हाला दिसत नाहीत, ओपन स्ट्रक्चर दिसतं, त्यावेळेस इंटरनल इनडिटर्मिनन्सी 0 असू शकते इफ तिथे इंटरनल हिंजेस प्रेझेंट नसतील. सो इंटरनल हिंजेस नसतील, क्लोज लूप नसतील तर इंटरनल इनडिटर्मिनन्सी 0 होऊ शकते. ज्याच्यावरती आपल्याकडे एक प्रश्न आहे जो आपण पुढे बघणार आहोत. सो याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ क्लोज लूप जर मोजल्या तर त्या 2 आहेत. आणि रिलीजेसचा जर विचार केला तर रिलीजेस साठी या प्रकारासाठी तुम्हाला -3 करावा लागतो, या प्रकारासाठी तुम्हाला -2 करावा लागतो, या प्रकारासाठी -2 करावा लागतो. आणि जर अशा प्रकारचा इंटरनल हिंज दिला असेल तर तुम्हाला -1 करावा लागतो. म्हणजे असे जर 4 मेंबर्स मध्ये इंटरनल हिंज प्रोव्हाइड केला असेल तर सरळ -3 करायचं, असं असेल तर -2 करायचं, असं असेल तर -1 करायचं. ओके, सो अवेलेबल टाइम मध्ये आपण इतकंच डिस्कस करू शकतो. सो इथे 4 आहेत म्हणजे -3 करावं लागेल, बरोबर. सो 3 to the 6 minus 3 is 3. So the internal indeterminacy is 3. Now what is the external? तर simply make sum of these reactions. Count down 1 2 3 4 आणि 4 ते 12 because this is a fixed support. So 12 number of reactions आहेत. ओके, सो 12 number of reactions minus number of equilibrium conditions are always 3, summation fx, summation fy, summation moment. So the answer here will be 3. So the answer is 12 minus 3 is 9. So ds total is 9 plus 3 12. Okay, so correct answer is 12. Okay, next question. Now this is a truss. For this we have simply got a formula of m plus r minus 2j. We have simply got a formula of m plus r minus 2j. The ds is given as the number of members as the unknowns plus the external reactions as the unknowns and minus the equilibrium conditions are 2 at each joint. So 2j. Okay, because it is a pin jointed frame we will simply apply summation fx and summation fy at the joints. जॉइंट्स ला आपण फक्त समेशन एफ एक्स समेशन एफ वाय अप्लाय करणार. देअरफॉर आपल्याकडे जॉइंटला प्रत्येक जॉइंटला 2 कंडिशन्स असतात म्हणून टोटल कंडिशन्स येतात 2j. सो हा फॉर्म्युला झाला m plus r minus 2j फॉर अ पिन जॉइंटेड प्लेन फ्रेम. जर ती स्पेस फ्रेम असेल तर ते येऊन जातं तुमचं m plus r minus 3j. ओके, दिस इज फॉर स्पेस. ओके, अँड दिस इज फॉर प्लेन. हा फॉर्म्युला डायरेक्ट पण विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. ही आपली 2D आहे. दिस इज आवर 2-dimensional फिगर. देअरफॉर आपल्याला इथे नंबर ऑफ मेंबर्स मोजावे लागतील. तर मेंबर्स मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. So number of members are 18. Number of reactions are 2 here and 2 here, total 4. Minus 2 times number of joints 1 2 3 4 5 6 7 8 and 9. Okay, so total here 9. So the answer is 18 आणि 4 22 वजा 18 बरोबर उत्तर आहे 4. So the answer is B. Okay, m plus r minus 2j. ओके, प्रत्येक मेंबर मध्ये एक अननोन. सो टोटल मेंबर अननोन्स 18 आणि टोटल एक्सटर्नल अननोन्स 4. सो हे आले डन. ओके, this is the total indeterminacy of the frame. So we are done. Answer is 4. Next question. What is the static indeterminacy of frame? Static indeterminacy विचारली, पण this is not a general loading. This is a vertical loading case. Okay, this case is of vertical loading. So जर vertical loading असेल
तर फक्त व्हर्टिकल फोर्स तयार होईल, मोमेंट तयार होईल. इकडे मोमेंट तयार होईल, व्हर्टिकल फोर्स तयार होईल. इकडे एक व्हर्टिकल फोर्स आहे, इकडे एक व्हर्टिकल फोर्स आहे. इथले this will be 0 and this will be 0. So these are not the unknowns, these are knowns. ओके, हॉरिझॉन्टल रिएक्शन कंपोनंट माहित आहे तिकडे, म्हणून अननोन्स किती तुमच्याकडे? 1 2 3 4 5 6 टोटल नंबर ऑफ अननोन्स. ds इज इक्वल टू अननोन्स मायनस कंडिशन्स. ओके, so unknowns are total 1 2 3 4 5 6 unknowns, and how many conditions we have got? Summation fx and summation fy and summation moment only. Summation fy, summation moment equal to 0. Okay, summation fx equal to 0 not applicable because of vertical loading. व्हर्टिकल लोडिंग असल्यामुळे ऍप्लिकेबल राहणार नाही. सो 6 वजा किती कंडिशन्स आल्या? 2च कंडिशन आल्या. उत्तर येईल तुमचं 4. सो फायनल आन्सर इज 4. ओके, सो हे 2 एक्स्ट्रा आहे आणि हे 2, हे असे 4 एक्स्ट्रा आहेत, ते 2 फाइंड होऊन जातील. नेक्स्ट, डिग्री ऑफ स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी ऑफ स्ट्रक्चर ॲज शोन इन द फिगर इज. आता दिस इज अ बिट डिफरंट. इथं तुमचा एक हिंज सपोर्ट आहे, इथे रोलर आहे, इथे हिंज आणि ही लिंक आहे. लिंक म्हणजे ओनली वन मेंबर फोर्स, ओनली ऍक्सियल फोर्स, हे समजून घ्या. लिंक म्हणजे ओनली ऍक्सियल फोर्स असतो. ठीक आहे, सो आता समजून घ्या याचं काय कशा प्रकारे येणार आहे. बघा काय करू शकतो आपण. फॉर अ रिजिड फ्रेम, 2D रिजिड फ्रेम साठी फॉर्म्युला समजून घ्या. 2D रिजिड फ्रेम साठी फॉर्म्युला समजून घ्या. फॉर्म्युला आहे तुमचा, प्रत्येक मेंबर मध्ये 3 अननोन्स, 3m प्लस एक्सटर्नल रिएक्शन कंपोनेंट्स, 3m प्लस r मायनस प्रत्येक जॉइंटला 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स, 3m प्लस r मायनस 3j. दिस इज द ds ऑफ अ पिन जॉइंट, सॉरी रिजिड 2D रिजिड जॉइंटेड फ्रेम म्हणजे प्लेन रिजिड फ्रेम. हे जर 3D असेल, 3D रिजिड, तर या 3D रिजिड साठी ds जो येतो तो येतो प्रत्येक मेंबर मध्ये 6 अननोन. सो 6m प्लस r मायनस प्रत्येक जॉइंटला 6 कंपोनंट, 6m प्लस r मायनस 6j. डायरेक्ट फॉर्म्युला आपण विचारू शकता. सो हा जो आहे प्रत्येक मेंबर मध्ये 6 अननोन म्हणून 6m रिजिड मध्ये, आणि रिएक्शन्स जेवढ्या असतील तेवढ्या प्लस मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स किती? प्रत्येक जॉइंटला 6. तसं इथे प्रत्येक जॉइंटला 3 कंडिशन्स, fx fy मोमेंट, प्रत्येक मेंबर मध्ये 3 अननोन्स, ऍक्सियल, शियर आणि बेंडिंग मोमेंट, आणि रिएक्शन ज्या बाहेरच्या असतील त्या. सो मोजा रिएक्शन किती. इथे 2 रिएक्शन, 1 आणि 2, इथे 1 रिएक्शन, इथे अगेन 2 रिएक्शन. सो टोटल रिएक्शन 1 2 3 4 5, टोटल रिएक्शन आर 5. सो प्लस 5 मायनस बघा आता नंबर ऑफ मेंबर्स मोजा. आता प्रत्येक मेंबर मध्ये 3 आहेत. असे किती मेंबर आहेत ज्याच्यात 3 अननोन असतात? तर याच्यात 3 अननोन आहेत, याच्यात 3 अननोन आहेत आणि याच्यात 3 अननोन आहेत. पण हा जो आहे याच्यामध्ये फक्त 1 अननोन आहे. सो हा थोडा वेगळा आहे, तर याच्यामध्ये याला मोजायचं नाही. दिस इज द टेक अवे. समजलं ना? तुम्ही याला कोणत्याही मेथडने सॉल्व्ह करू शकतात. In addition to this method, what I am saying here, in addition to this method, I have got 3 more methods to explain to solve this same question. But let us stick to this simple thing की याच्यात 3 अननोन निघतात, याच्यात 3 अननोन, याच्यात 3 अननोन, पण याच्यातून 3 अननोन निघणार नाहीत. म्हणून इथे 3m मधला जो m आहे तो तुम्ही 1 2 3 4 असा मोजायचा नाही, तर 3च मोजायचे, 1 2 3. मग त्या एकाचं काय करायचं? त्याचा +1 घ्यायचा. ओके ना? बघा मग हा 3 into 3 आणि प्लस हा 1 एक्स्ट्राचा घेतला फॉर लिंक. ओके, म्हणजे त्याला सेपरेट ठेवलं, म्हणून फॉर्म्युला अशा ठिकाणी अप्लाय होत नाही. हा फॉर्म्युला डायरेक्ट जर अप्लाय केला तर उत्तर चुकून जाईल, सरळ सरळ उत्तर चुकेल. मी सांगेल किती उत्तर येतं ते. ओके, म्हणून मॉडिफिकेशन इज गरजेचं. प्लस रिएक्शन्स किती मोजल्यात? 1 2 3 आणि या 2, 1 2 3 4 5. नंबर ऑफ रिएक्शन सांगतोय बरं का, कोणते आपण मोजू नका.
याच्या दोन रिॲक्शन, ही एक 3 4 5, पाचच रिॲक्शन आहेत. सो प्लस 5 आणि मायनस 3 टाइम्स जॉइंट्स 1 2 3 4 5, सगळ्या जॉइंट्सला तुम्ही अप्लाय करू शकता. सो याचं उत्तर किती येईल? 3 त्रिक 9, 9 आणि 10, 10 आणि 5 15, 15 वजा 15, उत्तर आलं 0. सो दिस इज अ डिटर्मिनेट स्ट्रक्चर. ओके, दिस इज व्हेरी सिंपल. दिस इज व्हेरी व्हेरी सिंपल. फक्त मॉडिफिकेशन काय केलंय तुम्ही? इफ दिस इज अ लिंक, दिस विल कॅरी ओनली ऍक्सियल फोर्स. सो याच्यात 3 अननोन, याच्यात 3 अननोन, याच्यात 3 अननोन. टोटल अननोन किती झाले? 3 त्रिक 9. पण याचा एकच अननोन, तो झाले टोटल अननोन 10. बरोबर. आणि टोटल रिॲक्शन बाहेरच्या किती? 2 3 4 5, म्हणजे किती झाले? 5. सो हे झाले टोटल 15. पण जॉइंटला, प्रत्येक जॉइंटला 3 इक्विलिब्रियम कंडिशन अप्लाय करू शकतात. 1 2 3 4 5. सो 5 त्रिक 15. विषय संपला. ओके, इट इज व्हेरी इझी, व्हेरी इझी. चलो नेक्स्ट, दिस वन सेम. काय करणार तुम्ही? असं करू शकता तुम्ही 3m प्लस आर मायनस 3j असं करू शकतात. लेट अस चेक की होऊ शकतं का हे. बघा काय करू शकता तुम्ही, याला तुम्ही जॉईंट कन्सिडर करू शकता. तर मग बघू आपण येतं का सेम उत्तर. 1 2 3. ओके, नंबर ऑफ मेंबर्स 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7, 7 मेंबर आहे. सो 3 इंटू 7 आणि प्लस हा एकवाला म्हणजे हे झाले प्लस 2, प्लस नंबर ऑफ रिॲक्शन्स 3 आणि 3 6. ओके, आणि मायनस 3 टाइम्स जॉइंट्स किती येतात? 1 2 1 2 3 4 5 6 7 8. 8 जॉइंट आले, 8 जॉइंट आले. ठीक आहे. सो किती येतं बघू आता. 7 त्रिक 21, 6 आणि 2 8, मायनस 8 त्रिक 24, 21 आणि 8, 21 आणि 8 किती येतं? 21 आणि 8 येतं 29, 29 वजा 24 येतं 25. आता याला क्रॉस व्हेरीफाय करू अदर मेथडने. लेट अस हॅव अ लुक. अदर मेथडने बघा काय करावं लागेल. इथे जर एक ब्रेक केला तर हा पण कॅन्टिलीवर होऊन जातो, हा पण कॅन्टिलीवर होऊन जातो. म्हणजे इथे 3 अननोन आहेत, हे 3 अननोन आले. इकडचा कॅन्टिलीवर करण्यासाठी काय करावं लागतंय? 3 अननोन इथे निघाले. बरोबर, इथे एक कट द्यावा लागतोय. इथं जर एक कट दिला, फक्त काय होऊन जाते की लूप राहून जाते. तर मग इथं एक कट द्यावा लागेल, तर इथून एक अननोन निघेल. तर आता बघा काय होईल स्ट्रक्चर, की इथून हे पूर्ण सगळ्या बाजूला ओपन पाहिजे, लूप नको फॉर्म व्हायला. इकडून गेला, इकडे कट आहे. ठीक आहे. इकडनं एक लिंक आहे जी अशी पडली, इकडनं जी लिंक आहे ती अशी पडली. झालं, सगळं कॅन्टिलीवर होऊन गेलं. इथून इथे तोडला, इकडून इकडे गेला, इथे तोडला, इकडून इकडे आला, इथे तोडला, म्हणजे क्लोज लूप संपल्या. ओपन ट्री स्ट्रक्चर विल बी डिटर्मिनेट. म्हणजे जर तुम्ही असं स्ट्रक्चर बघितलं, हे असं जर केलं, तर ही फ्रेम सिंगल बे पोर्टल फ्रेम आहे. जर इथे ब्रेक केली तर काय होऊन जातं? 2 पोर्शन बनून जातात. दोघं कॅन्टिलीवर म्हणजे फ्री होऊन गेले ते. म्हणजे हा पण डिटर्मिनेट आहे, हा पण डिटर्मिनेट आहे. पण हा डिटर्मिनेट केव्हा आहे? हे 3 अननोन जर तुम्ही फाइंड करून घेतले तर, जे ब्रेक केले ते. सो या मेथडने जर विचार केला, 29 वजा 24, द आन्सर इज 4. 29 वजा 24, द आन्सर इज 5. तर 5 येत आहे का? तर इथे एक अननोन आणि इथे परत कट केला तर एक अननोन. सो इथे एक कट करा, एक अननोन, इथे एक कट करा, एक अननोन. हा लूप तुटला. परत हा एक लूप आहे इकडनं तिकडे, ते याला पण कट करा. याला कट केला तर 3 1 4 1 5 1. सो द क्लिअर आन्सर इज 5. सो द करेक्ट आन्सर इज 5. ओके, असं तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता. 2 मेथडने तुम्हाला मी सांगितलं. नेक्स्ट, हे आपले कोर्सेस आहेत. यू कॅन हॅव अ लुक एट इट. नेक्स्ट, व्हॉट इज द कायनामॅटिक इंडिटर्मिनन्सी. आता कायनामॅटिक इंडिटर्मिनन्सी म्हणजे डीके असतं. आणि डीके सिम्पली काय, तुमचा डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. डिग्री ऑफ फ्रीडम. आता हे डिग्री ऑफ फ्रीडम मोजण्याचं सिंपल साधन आहे, एकदम एकदम सिंपल. की बघा, जर सपोज हा जॉईंट बघितला, तर हा जॉईंट कसा कसा डिफ्लेक्ट होऊ शकतो. तर एक डिफ्लेक्शन इकडे होऊ शकतं म्हणजे डेल्टा एक्स, दुसरं डिफ्लेक्शन असं होऊ शकतं म्हणजे डेल्टा वाय, आणि एक ह्या पॉइंटचं रोटेशन होऊ शकतं म्हणजे थिटा. सेम असं डिफ्लेक्शन प्रत्येक ठिकाणी होईल. 1 2 3, 1 2 3, कारण रिजिड जॉईंट आहे. प्रत्येक जॉईंटला तुमचं डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि थिटा, डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि थिटा, डेल्टा एक्स डेल्टा वाय आणि थिटा.
ओके, इथे इथे 0, कारण इथे काय फिक्स सपोर्ट आहे. डेल्टा एक्स ला अपोज करायला फोर्स इन एक्स डायरेक्शन आहे, डेल्टा वाय ला रेजिस्ट करायला फोर्स इन वाय डायरेक्शन आहे, आणि थिटाला अवॉइड करण्यासाठी रेजिस्ट करण्यासाठी इथं मोमेंट पण तयार होतो. म्हणून अशा फिक्स सपोर्टला डिग्री ऑफ फ्रीडम 0 असते, पण रिजिड जॉईंट असेल तर 3 असते. ओके, म्हणून या प्रत्येक ठिकाणी 3 3 3 3 3 दिसत आहेत तुम्हाला. अननोन डिस्प्लेसमेंट कंपोनंट्स 3 इथे 3 इकडे असे टोटल झाले. इथे किती येईल, तर इथे बघा रोटेशन पण होईल आणि हे इकडे मूव्ह होऊ शकतं असं, कारण हा रोलर आहे, असं मूव्ह होऊ शकतं आणि रोटेट पण होईल. पण असं नाही होणार, कारण तिथे एक रिॲक्शन. ओके, सिमिलरली इथे पण काय एक रोटेशन होऊ शकतं, पण ना असं मूव्ह होऊ शकतं ना असं, कारण तो हिंज आहे. हिंजला 2 रिॲक्शन असतात, सो डिग्री ऑफ फ्रीडम फक्त एक उरली. एकच असं गोष्ट आहे जी होऊ शकते, ती म्हणजे मोमेंट नाहीये तिथे अपोजला, इथं मोमेंट पण आहे अपोजला. सो इथे मोमेंट नाहीये रेजिस्ट करायला, म्हणून इथे रोटेशन म्हणजे थिटा पण होऊ शकतो, आणि इथे पण थिटा पण होऊ शकतो, आणि डेल्टा एक्स पण होऊ शकतो. टोटल जर मोजले, गुलाबी गुलाबी किती, 1 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 3 9, 3 12, 3 15, 15 3 18, 18 3 21, टोटल आहेत 21, उत्तर आहे 21. पण मेंबर्स इनएक्सटेन्सिबल म्हटलंय, याचा अर्थ समजून घ्या थोडक्यात. मेंबर्स इनएक्सटेन्सिबलचा अर्थ काय ते आधी समजून घ्या तुम्ही. आता डीके जो आहे, इट इज कॅल्क्युलेटेड एज 3 टाइम्स जॉइंट्स. प्रत्येक जॉइंटला किती डिस्प्लेसमेंट असतात, 3 3 3 3, बरोबर. म्हणून काय दिलं आधी 3J. मग किती जॉइंट आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9. किती जॉइंट आहेत, 9 जॉइंट आहेत, 3 × 9. पण या सगळ्याच जॉइंटला 3 डिस्प्लेसमेंट अलाउ नाही केलेलं आहे. इथे 3 केलंय, इथे 3 3 3 3, पण इथे काय केलंय, इथे सपोर्ट लावले. मग जेवढे सपोर्ट कंडिशन आहेत तेवढ्या फक्त तिथे वजा करायच्या, म्हणजे जेवढे सपोर्ट्स प्रोव्हाइड केले तेवढ्या डिस्प्लेसमेंट अवॉइड होऊन जातील. म्हणजे जसं की तुम्ही जर एक एफ एक्स ठेवलेला आहे, एक एफ वाय ठेवलेला आहे, किंवा 2 एफ वाय ठेवलेले आहेत आणि 2 मोमेंट ठेवलेले आहेत, अशा जर इतके रिॲक्शन्स भेटताय, तर याच्या करस्पॉन्डिंगचा डेल्टा एक्स जो आहे तो होणार नाही, याच्या करस्पॉन्डिंगचा डेल्टा वाय जो आहे तो होणार नाही, आणि याच्या करस्पॉन्डिंगचा थिटा आणि थिटा होणार नाही. तर मग 1 2 3 4 5 इतक्याने हा आकडा काय होईल, कमी होऊन जाईल. थोडक्यात काय, तर एकच बघायचं, 3J करायचा आणि वजा आर करायचा, 3J मायनस आर. आणि आर म्हणजे काय, नंबर ऑफ रिॲक्शन्स. बस एकदम सिंपल. सो मायनस काय करायचं, फक्त रिॲक्शन व्हायचे. इथे 3, इथे 2, सॉरी 1 आणि इथे 2. 2 वेगळ्या गोष्टी सांगितल्या बरं का. एक तर तुम्ही डायरेक्ट मोजू शकतात, नाहीतर तुम्ही असं मोजू शकता, 3 टाइम्स जॉइंट्स, 1 2 3 1 2 3 1 2 3, टोटल 9 जॉइंट्स. सो 3 टाइम्स 9 किती झाले, 9 3 27. पण वजा पण करायचं असतं काहीतरी. काय वजा करतात, तर जेवढ्या रिॲक्शन आहे तेवढ्या वजा करायच्या. मग या फ्रेमला किती रिॲक्शन्स आहेत, इथे 3 आहेत फिक्सला, रोलरला 1 आहे 4 झाल्या, हिंजला 2 आहेत किती झाल्या, 6 झाल्या. सो वजा 6. 27 वजा 6 इज 21. ओके, तर हे जे उत्तर आहे हे केव्हा आहे, इफ मेंबर्स अंडरगो ॲक्सियल डिफॉर्मेशन. मेंबर्स मध्ये ॲक्सियल डिफॉर्मेशन होत असेल तर हा आकडा बरोबर आहे. पण बट इफ मेंबर्स आर ॲक्सियली रिजिड, देन डीके कसा काढणार, डीके इज इक्वल टू 21 मायनस नंबर ऑफ ॲक्सियली रिजिड मेंबर्स, number of axially rigid members. So that is dk. So किती नंबर ऑफ मेंबर्स आहे ॲक्सियली रिजिड आहेत, तर हा एक मेंबर आहे, हा एक मेंबर, हा दुसरा, ओके, हा तिसरा, हा चौथा, हा पाचवा, हा सहावा, हा सातवा, हा आठवा, हा नववा, हा 10वा. टोटल 10 मेंबर्स आहेत ॲक्सियली रिजिड.
सो सरळ सरळ 21 मायनस 10 इज 11 अँड द करेक्ट आन्सर इज 11. म्हणजे मी काय केलं तुम्हाला कळलं का? सिंपल गोष्ट ही आहे की तुम्ही प्रत्येक जॉईंटला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम देतात आणि असतात त्या एक थीटा आणि 2 डेल्टा, एक एक्सचा डेल्टा, एक वायचा डेल्टा आणि एक रोटेशन, असे टोटल 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात प्रत्येक जॉईंटला. हे ओके. पण मग हे जर मेंबर्स ऍक्सिलरी रिजिड असतील तर हा तर दोघांसाठी कॉमन आहे, हे दोघं वेगवेगळे आहेत, तर हे दोघं वजा होतील, इथून हे दोघं वजा होतील, सिमिलरली इथे पण वजा होतील. म्हणजे जेवढे मेंबर्स आहेत तेवढं सगळ्यांचं जर ऍक्सियल डिफॉर्मेशन होणार असेल, ऍक्सियल डिफॉर्मेशन होणार असेल तर हे उत्तर बरोबर आहे. पण ऍक्सियली जर मेंबर्स रिजिड असतील तर त्यांचं ऍक्सियल डिफॉर्मेशन होणार नाही. म्हणून ऍक्सियल वाले जे डेल्टा आहेत जे प्रत्येक मेंबरला एक आहे ते वजा करायचं. म्हणून जेवढे मेंबर आहेत तेवढी वजा बाकी इथे आपण करत असतो. याचं जर तुम्हाला सिंपल एक सांगायचं म्हटलं, परत एकदा जर सेम एक्सप्लेनेशन, तर इथे बघा, द डिग्री ऑफ कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी निग्लेक्टिंग ऍक्सियल डिफॉर्मेशन्स. पण इथे इंटरनल हिंज आहे याला. सपोज याला इंटरनल हिंज नाहीये असं तुम्ही गृहीत धरा, याला सोडून द्या सध्या. विदाउट इंटरनल हिंज तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. तर बघा इथे डिग्री ऑफ फ्रीडम किती होईल? 3 असते, पण 3 सपोर्ट आहेत. चला ठीक आहे, 3j मायनस आर करा सिंपल, 3j मायनस आर, सॉरी 3j मायनस आर. ओके, सो 3 इंटू नंबर ऑफ जॉइंट्स 1 2 3 4 4 वजा नंबर ऑफ रिएक्शन्स 3 आणि 2 5. सो किती आलं? 4 ते 12 वजा 5 किती आलं? हे 7 आलं. आणि जर ऍक्सियली जर हे तिघ मेंबर्स रिजिड असतील, म्हणजेच निग्लेक्टिंग ऍक्सियल डिफॉर्मेशन, निग्लेक्टिंग ऍक्सियल डिफॉर्मेशन, बरोबर, निग्लेक्टिंग ऍक्सियल डिफॉर्मेशन, तर इथे काय होऊन जाईल? 7 वजा 1 2 3 मेंबर्स आहेत तर वजा 3, उत्तर येऊन जाईल 4. पण इथे आता हे 4 पण उत्तर नाही, बिकॉज इथे हा हिंज जो आहे तो आपण कन्सिडर नाही केला. तर हिंज साठी काय वेगळं करावं लागतं? म्हणजे जर तुम्ही हिंज कन्सिडर केला तर व्हॉट इज अ डिफरंट थिंग. सपोज हा हिंज इथे असेल तर आपलं हे लॉजिक जे आहे ते वापरायचं. हे असं असेल तर -3 करायचं, असं असेल तर -2 करायचं, असं असेल तर -1 करायचं. पण हे कशासाठी आहे? हे आहे तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ डीएस. कशासाठी? हे कॅल्क्युलेशन ऑफ डीएस साठी. हेच जर तुम्ही डीके कॅल्क्युलेट करताय, डीके फॉर डीके, तर हे फक्त +3 +2 +1, कारण फ्रीडम दिलं म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम वाढते. म्हणून जेवढे जास्त असे इंटरनल हिंजेस दिले तेवढं कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी वाढेल, डिग्री ऑफ फ्रीडम वाढतो, डीके वाढतो, कारण ते मोशन आहेत. तर इथे जर तुम्ही फिक्स करायच्या ऐवजी किंवा रिजिड होल्ड करायच्या ऐवजी जर साखळी लावून दिली किंवा पिन लावून दिली तर मोशन वाढून जाईल तिथे, बरोबर ना. आता इथे जर म्हटलं तर रिजिड आहे, इथे रिजिड आहे, सगळं रिजिड आहे इथे, पण हा जो आहे हा पिन जॉईंट आहे, तर डिग्री ऑफ फ्रीडम वाढली याच्यामुळे. जर इथे पाटा लावून दिला, पूर्ण असा प्लास्टर करून दिलं, तर हे पूर्ण काय होऊन जातं? फिक्स होऊन जातं, तर मग इथून मोशन होत नाही. तर इन दॅट केस काय होऊन जातं? रिजिडिटी वाढते म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम कमी होते. सो तुम्ही तो पाटा जर काढून घेतला तर लगेच हा जॉईंट काम करायला लागून जाईल आणि तिथे डिग्री ऑफ फ्रीडम वाढेल. सो सांगण्याचा अर्थ आहे की जेव्हा जेव्हा इंटरनल हिंज प्रोव्हाइड करू तर तो स्ट्रक्चरला फ्री करून देतो मोशन व्हायला, म्हणून डीके मध्ये वाढ होते. म्हणून आता इथे जर तुम्ही विचार केला, आपला प्रश्न काय होता? हा, तर इथे जर बघितलं तुम्ही तर असा हिंज असेल तर डीके मध्ये काय होतं? +3 केलं जातं, असा असेल तर +2 केलं जातं आणि असा असेल तर +1 केलं जातं. म्हणजे 4 दांड्या असतील तर +3 करायचं, 3 दांड्या असतील तर +2 करायचं, 1 दांडी असेल 2 दांड्या असतील तर +1 करायचं. पण प्लस कधी करायचं? डीके मध्ये. डीएस मध्ये काय करायचं? वजाबाकी करायची. आता हे एक्झॅक्ट पूर्ण जर कन्सेप्ट शिकायचे असेल मग त्याच्यासाठी लेक्चर बघावे लागतील, कारण त्याच्यासाठी आपलं हे सेशन नाहीये. तर होप तुमचं एवढ्यामध्ये क्लिअर झालं असेल की नेमकं काय करायचंय. तर इंटरनल हिंजला कन्सिडर करायचं असेल तर किती दांड्या आहेत? 2. तर 2 दांडीला काय करायचं? +1 करायचं. म्हणून या सगळ्यांमध्ये तुम्हाला इथे +RE लिहिला ना, तर हा रिलीज किती आहे? +1 आहे, +1 आहे, +1 आहे. सो उत्तर याचं 8 आलं. ओके, निग्लेक्टिंग ऍक्सियल डिफॉर्मेशन
इथे अगेन काय हा +1 आहे, कारण हा तिथे किती येतो मग 8 येतो. ठीक आहे, 8 येतो ना हो, मग याच्यात पण +1 करावा लागेल. सो 4 + 1 किती होऊन जातो 5. आणि आता तुमच्याकडे 5 ऑप्शन आहे. ओके, असं हे करतायत. आणि जर डायरेक्ट तुम्ही मोजलं असतं इथे तर ते पण तुम्हाला जमलं असतं. अशा इथे 3च डिग्री ऑफ फ्रीडम येतात, पण हिंज आल्यामुळे एक एक्स्ट्रा येते, म्हणून इथे बनतील तुमचे 4, इथे बनतील 4, इथे बनतील 0, इथे बनेल 1 आणि इथे बनतील 3. सो 4 आणि 3 7 आणि 1 8. ओके, काही चुकलं का? हा, 8 मधून हे 3 मेंबर वजा केले, म्हणजे ऍक्सियल वजा करायचे. ओके, याच्यासाठी एक -1 केला, याच्यासाठी -1, याच्यासाठी -1. सो -1 + 1 गेला, -2, 3 - 2 इज 1, 4 + 1 इज 5. तुम्ही कसंही करू शकता, तुमची इच्छा. आता हे बघा, डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी ऑफ द फ्रेम. आता त्यांनी डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी म्हटलं तर याचा अर्थ होतो की त्यांनी डीएस म्हटलंय. ओके, डीके नाही म्हटलंय त्यांनी. तर डीएस कसं कॅल्क्युलेट करायचं? तो ऑब्विसली डीएस मध्ये तुमचे दोन प्रकार आहेत, एक डीएसआय प्लस डीएसई. डीएसआय म्हणजे तुमचा 3C - RE आणि प्लस डीएसई म्हणजे R - E. तर हे स्ट्रक्चर ओपन स्ट्रक्चर आहे, इथे क्लोज लूप काय आहे 0 आहे, इथे कुठल्याही प्रकारचा इंटरनल हिंज नाही दिलाय. प्लस नंबर ऑफ रिएक्शन्स किती आहे 1 2 आणि या 3, 3 आणि 2 5. मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स किती राहतील ऑफकोर्स 3. सो उत्तर येऊन जाईल तुमचं 5 - 3 2. व्हेरी इझी. तसं पण या 3 रिएक्शन कॅल्क्युलेट करण्यासाठी एफ एक्स एफ वाय आणि मोमेंट सफिशियंट आहे, तर उरतात हे 2 अननोन फक्त, तर उत्तर 2. ठीक आहे, आता तुम्हाला डोळ्यात लगेच दिसलं पाहिजे की काय करायचं काय नाही करायचं. तर सपोज हे स्ट्रक्चर दिलंय तुम्हाला आणि याला असे या प्रकारे सपोर्ट दिले लाईक दिस. तर आता या स्ट्रक्चरची इनडिटर्मिनन्सी काय असेल डीएस? तर बघा, पहिली गोष्ट तर इथे 3 अननोन आहेत, इथे 3 अननोन आहेत, इथे 3 अननोन आहेत आणि इथे 2 अननोन आहेत. कुठले तरी 3 अननोन एफ एक्स एफ वाय आणि मोमेंट या 3 कंडिशनने फाइंड होऊन जातील, म्हणून ते काही राहत नाही. सो हे 3 जे आहेत हे फाइंड होऊन जातील. तर किती इनडिटर्मिनेट होऊन जातात 3 आणि 3 6 2 8. संपला विषय, 8 उत्तर. हेच जर याच्यामध्ये इथे एक असा हिंज देऊन दिला तर अगेन 8 - 1 करून यायचा 7, कारण याने अजून एक कंडिशन दिली. अजून एक हिंज लावला इथे तर अजून एक कंडिशन देऊन दिल, तो अजून एक वजा करून घ्यायचा. अजून एक लावून दिला तर अजून एक कंडिशन देऊन दिल, अजून एक वजा करून घ्यायचा. पण ह्या 2-2च्या दांड्या आहेत म्हणून हाच इंटरनल हिंज जर इथे दिला तर इथे दिला तर हा सरळ 2 कंडिशन देईल, एक इकडचा बेंडिंग मोमेंट 0 आणि एक इकडचा बेंडिंग मोमेंट 0. जर इथे दिला तर पुन्हा तेच, या दांडीचा एक बेंडिंग मोमेंट 0, या दांडीचा एक बेंडिंग मोमेंट 0, म्हणजे 2 कंडिशन्स मिळतील. सो जर इथे पण हिंज असेल आणि इथे पण हिंज असेल तर या सेम फ्रेम मध्ये तुमच्याकडे अवेलेबल कंडिशन्स किती आहेत? तर या हिंज मध्ये 2 अवेलेबल कंडिशन्स, या हिंज मध्ये 2 अवेलेबल कंडिशन्स, याच्यामध्ये +3 अननोन, +3 अननोन, +3 अननोन, +2 अननोन आणि जनरल इक्विलिब्रियम कंडिशन्स पण किती आहेत 3 आहेत. सो टोटल अननोन्स किती आहेत 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11. आणि टोटल कंडिशन्स किती आहेत 3 आणि 4 7. 11 - 7 किती उत्तर येतं 4 उत्तर. असं तुम्ही हे काढू शकता. असं इंटर्नल हिंजचं आहे विषय. सो व्हॉट इज द ऍक्सियल, व्हॉट इज द डिग्री ऑफ इनडिटर्मिनन्सी? तर उत्तर याचं सरळ सरळ 2 आहे. व्हेरी इझी. पण हेच जर वरती जॉईन करून दिलं तर मग इथे 3C - RE चा खेळ सुरू करावा लागेल. सो 3C इथे एक्स्ट्रा ऍड होऊन जाईल. सो 3 प्लस हे 2 5 उत्तर होऊन गेलं असतं. होप तुम्हाला कळतंय. फॉर अ स्केलेटल फ्रेम कायनेमॅटिक इनडिटर्मिनन्सी विचारली. आता याला काय कन्सिडर करायचं? याला त्यांनी रोलर म्हणून कन्सिडर केलंय. ओके, त्या हिशोबाने त्यांनी उत्तर दिलंय. पण ऍक्च्युली हे बरोबर पण आहे, रोलरच आहे तो ऍक्च्युली. ठीक आहे, सो आता बघा, आता कसं करणार? एकदम सोप्या पद्धतीने जाऊ आपण. डीके जर काढायचा असेल तर प्रत्येक जॉईंटला 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. ओके, प्रत्येक जॉईंटला. पण जेवढे सपोर्ट रिॲक्शन्स तिथे आल्या तेवढे डिग्री ऑफ फ्रीडम कमी होतात, कारण सपोर्टचं कामच आहे. कधीतरी मी बोललेलो पण आहे की सपोर्टची डेफिनेशन तुम्हाला विचारली
तर एनी स्ट्रक्चरल एलिमेंट विच विल रिड्यूस द डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ द स्ट्रक्चर, इट इज कॉल्ड ॲज द सपोर्ट. एखादी जर कॅन्टिलिव्हर आहे तर तो इथे डेल्टा एक्स डेल्टा वाय थिटा इतके 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात. याला पण जर फिक्स करून दिलं ओके तर इथली डिग्री ऑफ फ्रीडम 0 होऊन जाते. का? कारण तो सपोर्ट आला तर त्याने 3 रिॲक्शन सेटअप करून दिल्या ज्या की 3 डिस्प्लेसमेंट कंपोनेंट्सला नलिफाय करतात. सो बेसिकली डीके इज 3J मायनस आर म्हणजे रिॲक्शन्स. 3J मायनस रिॲक्शन्स हे. So 3 into number of joints 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9. आणि रिॲक्शन्स किती? 3 आणि 2 5 आणि 1 6. 9 त्रिक 27 वजा 6 आन्सर इज 21. 21 उत्तर आहे. ओके बट आता बघा 21 उत्तर आहे पण इथे 21 ऑप्शन नाहीये डीकेचा. ठीक आहे, डीएस फाइंड करू आपण. डीएस फाइंड करू. लेट अस फाइंड आउट डीएस. डीएस कसा काढतात? 3C मायनस आर. पहिले इंटरनल डीएसआय प्लस डीएसई. डीएस हा इंटरनल कसा काढता? 3C मायनस आर. याला मी एका वेगळ्या मेथडने पण तुम्हाला सांगू शकतो. तुम्हाला पटलं तर बघा. आपली रेग्युलर मेथड आधी मी सांगतो. काय आहे तुमचा? 3C मायनस रिलीजेस. रिलीज तर काही दिसत नाही कुठे. प्लस एक्सटर्नल असते आर मायनस ई. नंबर ऑफ लूप्स 1 लूप 2 लूप. कोणता हिंज बिंज काही दिसत नाहीये इंटरनली तर 0. नंबर ऑफ रिॲक्शन्स 3 आणि 2 5 आणि 1 6. मायनस इक्विलिब्रियम कंडिशन्स किती असतात? ऑफकोर्स 3. 3 दुने 6. 6 आणि 6 12. 12 वजा 3 9. डीएस 9 कुठे दिसतोय? इथे. दिस इज द करेक्ट आन्सर. स्टॅटिक 9. मग तुम्ही म्हणा की सर 21 आलं होतं याचं काय? तर इथे त्यांनी म्हटलं नाही असं की ऍक्झिलरी रिजिड आहेत की नाही मेंबर्स, तर आपण कन्सिडर करायचे ऍक्झिलरी रिजिड. तर रिजिड जर कन्सिडर केले तर वजा करायचे किती मेंबर्स? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. टोटल 10 मेंबर जर वजा केले तर आन्सर येतं 11. त्यांनी स्टेट नाही केलंय तिथे. ऍज इट इज आलेला क्वेश्चन आहे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामला. त्यांनी काही स्टेट केलं नाही पण आपण समजून घ्यायचं. 21 त्यांनी ऑप्शन मध्ये दिलेलं पण नाही. याचा अर्थ समजून घ्यायचं की त्यांना अपेक्षित आहे मेंबर्स ऍक्झिलरी रिजिड आहेत त्याच्यानंतर उत्तर अपेक्षित. सो हे असं तुम्ही करू शकता. पण माझ्याकडे डीएस ची एक मेथड आहे अजून, ज्याला ओपन ट्री मेथड बोलतात. डीएस ची जी मेथड आहे ती मेथड मी सांगतो. तुम्ही सिम्पली काय करायचं? प्रत्येकाला कॅन्टिलिव्हर मध्ये कन्वर्ट करायचं. प्रत्येकाला करायचं असेल याला इथे तोडावं लागेल, याला इकडे तोडावं लागेल. तर हे स्ट्रक्चर इथून असं तयार होऊन जाईल. इकडून इकडे ओपन, इकडून इकडे ओपन, पण इकडे हा सपोर्ट आहे. ठीक आहे, हा फिक्स सपोर्ट आहे. ओके, इकडे याला फ्री करायचंय म्हणजे डिटर्मिनेट करायचंय. यासाठी तुम्हाला किती अननोन निघाले बाहेर? 3 अननोन. इकडे पण किती अननोन? 3 अननोन. ओके ठीक आहे, याला पण रिजिड मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण हे सगळं कनेक्टेड आहे. मग याला इथे ब्रेक केलं +3, याला इथे ब्रेक केलं +3. ओके, आता हा इथे कॅन्टिलिव्हर आहे पण हा अनस्टेबल आहे कारण हा फिक्स नाहीये हिंज. तर फिक्स करायसाठी हा किती रिॲक्शन कमी आहे, मोमेंटची कमतरता आहे. याला जर फिक्स करायचं असेल तर याला काहीच करायची गरज नाही, स्वतः फिक्स आहे. पण हा हिंज आहे, याला फिक्स करायचा असेल तर हा एक रिॲक्शन शॉर्ट मध्ये. म्हणजे याचा अर्थ आपण याच्यामध्ये जर +1 करून दिला तर याला एक रिॲक्शन भेटून जाते आणि हा फिक्स होऊन जातो. तर आपण याला +1 -1 केल्यावर हिशोब सेम होतो. ओके, सिमिलरली इथे रोलर आहे तर इथे -2 करावं लागेल कारण फिक्स करायसाठी हा 2 कंपोनेंट कमी म्हणून -2. आणि हे सगळे ऍड केले का हेच उत्तर येईल 9. हे बघा 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 3 12, 12 वजा 3 9. ही तुमची ट्री मेथड आहे. ही मेथड वेगळी. अजून एक मेथड आहे, ती अजून वेगळी मेथड आहे की एक एक कट करत जायचे. जसं की इथे आले तुम्ही, इथे किती अननोन आहे? याचे 3 अननोन आहेत. 3 आणि याच्यामध्ये 3 अननोन आहेत मेंबर मध्ये. सो टोटल 3 आणि 3 किती होतात? 6. 6 वजा 3 इक्विलिब्रियम कंडिशन्स ॲट ईच जॉईंट. 6 वजा 3 3 होतं. इकडे आले तर 3 आणि 3 6. अगेन 6 वजा 3 3 होतं. इकडे आले तर 3 वजा 3 0 होतं. इकडे आले तर 3 आणि 3 6. 6 वजा 3 3. इकडे आले तर 3 वजा 3 0. इकडे आले तर काय होईल? 3 आणि 3 6 वजा 3 0. इकडे आले तर हे सगळे मोजले गेले, फक्त हा बाकी 3 वजा 3 0.
इथे आले कंपोनंट्स किती 2 वजा 3 वजा 1, इकडे आले किती होतं 1 वजा 3 वजा 2. बघा मग हे 3 वजा 1 वजा 2 म्हणजे 3 हे गेलं, उरता फक्त किती 3 आणि 3 6. काहीतरी सुटलं का? ठीक आहे, काय हा काहीतरी हा 3 आणि हा 3 6, कुठेतरी काहीतरी सुटलंय, पण ही पण एक मेथड आहे. ठीक आहे, आता आपला जास्त काही वेळ मी तिथे कंझ्युम करत नाही. अजून एक तुमचं ही पण मेथड आहे की डीएस जो आहे तो असतो 3m प्लस आर मायनस 3 टाइम्स जॉईंट्स. तर तो 3 टाइम्स मेंबर मोजायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 प्लस नंबर ऑफ रिॲक्शन्स मोजायच्या 3 आणि 2 आणि 1, 3 आणि 3 6 आणि मायनस 3 टाइम्स जॉईंट करायचे, जॉईंट टोटल 9. ओके, तर हा झाला 30 आणि 6 36, 36 वजा 27 हा आला 9. असं पण उत्तर येतं. कसंही काढू शकता तुम्ही, डीएस असा पण काढू शकतात, नाहीतर असा पण काढू शकता. ओके, ती पण एक मेथड आहे, तिच्यात काहीतरी सुटलं माझ्याकडून, पण ती असते. म्हणजे इथे 3 आणि 3 6 एक एक करतात त्याला. ठीक आहे, असो. चलो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन, दिस वन. दो काढायचे आहे, इंटरनल एक्सटर्नल काढायची आहे, स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढायची. इंटरनल एक्सटर्नल काढायची आहे, स्टॅटिक इंडिटर्मिनन्सी काढायची. आता आपल्याला डीएसआय काढायचा असेल तर आपण क्लोज लूप मोजतो, 3C मायनस आर करतो. आता इथे कुठे इंटरनल हिंजेस नाही आहेत म्हणून टेन्शन नाहीये, हा झिरो गेला. इंटरनल हिंजेस नाहीये, असेल तर आपण कन्सिडर करू, पुढे सॉल्व्ह करून बघू. 3 इंटू क्लोज लूप किती 1 2 3 4 4 टाकून दिला, इंटरनल किती आली 12 आली. ओके, संपला विषय, डीएस आला 12. ओके, ठीक आहे. आता तुम्ही एक्सटर्नल काढा, डीएससी एक्सटर्नल रिएक्शन्स, ओके, मायनस कंडिशन्स. ओके, सो एक्सटर्नल रिएक्शन्स किती आहे 3 आणि 4, टोटल आहेत 7 आणि कंडिशन आहे 3, 7 3 4. डीएस टोटल विल बी, एक्सटर्नल डीएस इज 4, डीएस टोटल इज 12 प्लस 4 इक्वल टू 16. बी उत्तर. पण हेच जर सपोज इथे इंटरनल हिंज असता, सपोज इथे एक इंटरनल हिंज असता, तर या आकड्यामध्ये काय बदल होईल, तर याच्यामुळे 1 2 3 मायनस 3 होईल आणि याच्यामुळे 1 2 मायनस 2 होईल. तर याचं उत्तर येऊन जाईल 16 वजा 5 11. जर इथे इंटरनल हिंजेस असले तर असं उत्तर येईल, जर नसले तर 16 उत्तर आहे. याचा डीके काढता येईल का बघा, याचा डीके काढता येतो का, डीके कसा काढतात, याचा डीके कसा काढणार, डीके 3J मायनस रिॲक्शन्स आहे इथे, इथे तो हे तो रिॲक्शन्स नाही, त्या रिलीजेस ते आरही लिहितो मी, त्याला आर नाही लिहिते, वेगळे दोघं. 3 टाइम्स जॉईंट्स मोजा किती 1 2 3 4, 4 त्रिक 12 जॉईंट्स आहेत टोटल, असं मोजायचं एक एक मोजत बसण्यापेक्षा 1 2 3 4, 4 1 4 4 2 12, 4 2 8 आणि 4 त्रिक 12, मायनस नंबर ऑफ रिॲक्शन कंपाऊंड 2 2 4 आणि 3 7. सो फायनल आन्सर 12 त्रिक किती होता 36 वजा 7, 36 वजा 7 29 येतं, 29. आणि मेंबर जर ऍक्च्युअली रिजिड असतील तर किती मेंबर आहेत, 3 मेंबर 3 मेंबर 3 मेंबर, किती झाले टोटल 9. आणि हे 1 2 3 1 2 3 6 9 6 किती झाले 15 मेंबर आहे, वजा 15 करावं लागेल, वजा 15. फायनल आन्सर काय होऊन जाईल 29 वजा 15 14 उत्तर येऊन जाईल, इफ मेंबर्स आर इनएक्सटेन्सिबल. ओके, असं तुम्ही डीके काढायचा. तुम्हाला डीएस पण विचारू शकतात, डीके पण विचारू शकतात. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच, आणि होप तुम्ही या सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करणार, हे एक्झामला येईल. डीएस अँड डीके इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन स्ट्रक्चरल अनालिसिस, कारण इट इज अ स्टार्ट ऑफ स्ट्रक्चरल अनालिसिस. कुठली मेथड यूज करायची, कुठली मेथड सोयीस्कर पडेल, कुठली मेथड पटकन आन्सर देऊन देईल, कुठली मेथड यूज करायची, फोर्स मेथड यूज करायची, डिस्प्लेसमेंट मेथड यूज करायची, याचा आढावा घेण्यासाठी, याचा अंदाज लावण्यासाठी किंवा हे डिसाइड करण्यासाठी आपल्याला
डीएस आणि डीकेचं कॅल्क्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, सो जिथे कुठे तुम्हाला डिस्प्लेसमेंट कंपोनंट्स कमी आढळतात तुम्ही तिथे डिस्प्लेसमेंट्सला अननोन मानून सोल्युशन फाइंड करण्याचा प्रयत्न करतात, बिकॉज कमी अननोन इझी सोल्युशन. जिथे कुठे तुम्हाला वाटतं की फोर्सेस कमी आहेत, कमी अननोन रिॲक्शन कंपोनंट आहेत, तिथे तुम्ही ती मेथड यूज करतात ज्याच्यामध्ये तुम्ही फोर्सेसला अननोन मानतात. सो बेसिकली वेदर टू कीप अननोन्स ॲज फोर्सेस ॲज अननोन्स और वेदर टू टेक डिस्प्लेसमेंट कंपोनंट्स म्हणजे थीटा आणि डेल्टा ॲज अननोन्स, इट कॅन बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ the value or magnitude of ds and dk for a given frame, so that we can simply judge की ds छोटा आहे, dk छोटा आहे, म्हणजे कमी फोर्स अननोन्स आहेत की कमी डिस्प्लेसमेंट अननोन्स आहेत. ठीक आहे, देअरफॉर दिस इज इम्पॉर्टंट. आणि एक क्वेश्चन तुम्ही धरून चला, कुठलीही एक्झाम तुम्ही द्या, एक क्वेश्चन 99% एक्झाम मध्ये असणारच आहे. सो मी डीएस डीके दोघांचं सांगितलं. ट्रस्टच्या बाबतीत सुद्धा आहे, झिरो फोर्स मेंबर सुद्धा विचारतात. अपकमिंग न्यूमरिकल डोसच्या सेशन्स मध्ये आपण सगळे न्यूमरिकल्स कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि तुमचं न्यूमरिकल प्रॅक्टिस करून घेऊ. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू व्हेरी मच.